प्रियंका गोळे खानदेशी तडका YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत खानदेशी स्पेशल चविष्ट असे तुरीच्या आणि हरभऱ्याच्या डाळीचे बेंडके। बेंडके बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। मी इथे 4 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। मी याला करण्याच्या आधी 4 तास आधी भिजवून ठेवलेलं आहे आणि त्यातलं पाणी आता काढून घेतलेलं आहे। तसंच आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, लसूण, आले आणि इथं 5 ते 6 मिरच्या, तेल, जिरेपूड आणि कांदा। सर्वप्रथम आपण तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून घेऊया। आपल्या डाळी छान भिजलेल्या आहेत। डाळ एकत्र करून झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायची आहे। पाणी न टाकता डाळ वाटून घ्यायची आहे। जसं आपण वड्यांसाठी वाटतो त्याचप्रमाणे वाटायचं आहे, फक्त यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। तुम्ही पाहू शकतात विदाउट पाणी आपण डाळ वाटून घेतलेली आहे। अशीच आता सर्व डाळ आपण वाटून घेणार आहोत। मी आता याला एका पातेल्यामध्ये काढते। अशा प्रकारे आपण सर्व डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला मिरची, आलं, लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही मिरचीची, आल्याची, लसणाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते। अशा प्रकारे आपण मिरची, आलं, लसणाची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। जे आपण तुरीचं डाळ आणि हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला जिरेपूड टाकायची आहे। यामध्ये मी कांदा मिक्स करते। आणि जी आपण आता मिरची, आलं, लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकते। तुम्ही या मिरची ऐवजी तिखट सुद्धा टाकू शकता। आणि कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये टाकून देऊया। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मीठ सुद्धा मिक्स करून घेणार आहोत। आपण या रव्यांमध्ये छान कांदा वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एका चाळणीला तेल लावून घेणार आहोत खाली। तेल लावल्यानंतर आपण जे रवण बनवलं आहे त्याचे आपण असे लांबोळके गोळे करून या चाळणीमध्ये ठेवणार आहोत। असे आपल्याला याचे लांबे गोळे करून चाळणीमध्ये ठेवायचे आहे।
जेवढे चाळणीमध्ये बसतील तेवढेच आपण ठेवायचे आहेत. असे मी चाळणीमध्ये 5 फुनके ठेवलेले आहेत. आता हे बेंडके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण ही चाळणी त्या पाण्यावर ठेवूया. पाण्याच्या वाफेवर आपले बेंडके छान वाफवून होतील. आता यावर झाकण ठेवूया आणि आता याला 15 मिनिट वाफवून घेऊया. 15 मिनिटं आपले झालेले आहे आणि आता तुम्ही 15 मिनिटांनंतर बघू शकतात आपले फुनके व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. तुम्हाला जर चेक करायचे असतील तर तुम्ही सुरी घालून चेक करू शकतात. जर सुरीला फुनक्यांचं रवण चिकटलं नाही तर ते तुमचे पूर्ण वाफवले गेले आहेत. अशा प्रकारे आपले चविष्ट भेंडके किंवा फुनके, याला आपण फुनके सुद्धा म्हणतो, फुनके रेडी झालेले आहे. हे तुम्ही कढी सोबत खाऊ शकतात. खायला खूप छान लागतात. अशी चविष्ट खानदेशी स्पेशल फुनक्यांची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.